कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला ग्रामीण जनतेचा विरोध होत असल्यामुळं 2017 साली शहरालगत असलेल्या 42 गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आलं. परंतु 2017 पासून प्राधिकरणानं 42 गावांच्या विकासासाठी कोणताही निधी खर्च केलेला नाही. राज्यात अनेक ठिकाणी महानगरपालिकेशेजारच्या गावांच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास करण्यात आलाय, परंतु कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाला कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून गावांचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्यासाठी राज्य शासनानं पहिल्या टप्प्यात 2000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष आणि उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांनी केली आहे. तर सध्या 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळानं कोल्हापूरसाठी 4,500 कोटीचा फंड कसा काय दिला. आम्ही नसताना सुद्धा हे 4,500 कोटी जर त्यांना मिळत असतील आणि त्यांच्या सोयीसुविधा या ठिकाणी पूर्ण होत असतील, जे जे काय प्रस्तावित समस्या आहेत त्याची जर निर्गत या 4,500 कोटीमधनं जर होत असेल, तर 42 गावचं प्राधिकरण आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी 2,000 कोटी द्यावं. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही सुखी समाधानी आहे. पाण्याच्या बाबतीत असेल, कचऱ्याच्या बाबतीत असेल, घरपाडा असेल, उदाहरणार्थ दाखला असेल. दरम्यान कोल्हापूर शहराची परिस्थिती पाहता महानगरपालिका शहरामध्ये 50 वर्षात कोणत्याही समाधानकारक मूलभूत सुविधा नागरिकांना देऊ शकलेली नाही. त्यामुळे हद्दवाढीला आमचा विरोधच असल्याचं वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले यांनी सांगितलं. प्राधिकरणातील गावांच्या विकासासाठी राज्य शासनानं 2000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्यांना हे निवेदन देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा निश्चित करणार आहे. कारण मुळात ज्यावेळी प्राधिकरण स्थापन केलं त्यावेळी हीच भूमिका होती की ह्या 42 गावचा शाश्वत विकास करायचा, त्यांना विश्वास द्यायचा की तुम्ही नगरपालिकेत आल्यानंतर नगरपालिकेच्या दर्जाची तुम्हाला सुविधा देऊ, पण अद्याप 1 रुपया आलेला नाही. यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित पाठपुरावा करू शासन दरबारी. उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप टिपुगडे, किरण अडसूळ, रवींद्र पोतदार, संदीप मिठारी यांच्यासह हद्दवाढीतील प्रस्तावित गावांचे पदाधिकारी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.